महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवान बुद्धाने वाक्यात केलेला असा धम्म धम्मावर आडू असलेला पूजनीय भिक्षुसंघ यांना त्रिवार पंचांगपणा तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार पंचांगपणा आणि उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिके यांना मिळेल। तर आजचा भाग आहे दुसरा, सदाचरणाची आवश्यकता। एकदा भगवंताने पाटली गावातील आपल्या उपासकांना असा उपदेश केला, ग्रस्त हो, दुष्ट आणि अनितिमान गृहस्थाला असे दुष्परिणाम भोगावे लागतात। तर भगवंत काय म्हणतात, दुष्ट आणि अनितिमान माणसाला असे दुष्परिणाम भोगावे लागतात। दुष्ट आणि अनितिमान मनुष्याला आळसामुळे द्रव्यहानी सोसावी लागते, नंतर त्याची अपकीर्ती जगात पसरते आणि लोक त्याला मान देई नाचे होतात। तर भगवान बुद्ध काय म्हणतात की आळसामुळे माणसाला काय होतात, जो माणूस दुष्ट आहे, अनितिमान आहे, असा माणूस आळशी आहे, हा आळशा माणसाने काय होतात, त्याची द्रव्यहानी होते, म्हणजे त्याची संपत्ती काय होते, खर्च होऊन जाते। आणि अशा पद्धतीने संपत्ती खर्च झाली की मग त्याची अपकीर्ती वाढते, म्हणजे त्याला लोक वाईट परीने नाव ठेवत असतात। आणि अशा पद्धतीने अपकीर्ती पसरल्या, जगामध्ये पसरल्यानंतर त्याला कोणी मान देत नाही। ज्या लोकांच्या समाजात तो जातो, मग ते क्षत्रिय असो, ब्राह्मण असो, गृहपती असो अथवा श्रमण असो, त्याच्यामध्ये तो लाजतो आणि मनात गोंधळतो, तो निर्भय नसतो, हा त्याचा तिसरा तोटा होय। तर अशा पद्धतीने जिथं कुठेही जाईल, कोणत्याही ठिकाणी जाईल, श्रामणात जाईल, ब्राह्मणात जाईल, कोणत्या जाईल, त्या ठिकाणी त्याला मानपान भेटत नाही। उलट तो तिथे गेल्यानंतर गोंधळत असतो, लाजत असतो आणि भीत असतो, आणि अशा पद्धतीने हा त्याचा तिसरा प्रकारचा तोटा आहे, नुकसान आहे। आता परत त्याला मानसिक शांती लाभत नाही, मानसिक अशांतने त्याचे मरण ओढवते, हा त्याचा चौथा होता। तर अशा पद्धतीने तो व्यक्ती काय आहे, कधी शांत राहत नाही, त्याला शांतता लाभत नाही, अशा पद्धतीने त्याचा चौथा होता। अशा पद्धतीने दुष्ट आणि नीतिमान माणसाला काय होतात, नुकसान होत राहते आणि त्याचं मरण झाल्यानंतर ते दुःखामध्ये मरण होत असते। आता दुष्ट आणि अनितिमान माणसाची हे ग्रस्त अशा प्रकारची हानी होत असते, म्हणजे त्यांनी सदाचाराचे आचरण केलं नाही तर अशी त्याची हानी होत असते। याच्या उलट जे माणसे सज्जन शीलवान आहेत त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा। सज्जन शीलवान मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे विपुल द्रव्य लाभ होतो, त्याची सतकीर्ती जगभर पसरते, त्याला सर्वत्र मान मिळतो, तो क्षत्रियाच्या, ब्राह्मणाच्या, गृहपतीच्या अथवा श्रमणाच्या समाजात जाऊन तिथे निसंकोच आणि आत्मविश्वासाने प्रवेश करतो, त्याला मानसिक शांती लाभत असते, कधीही मरेपर्यंतही ते शांत चित्ताने देह त्याग करतात। मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्याच्या मूर्खपणा कळत नाही आणि अग्निप्रमाणे त्याची पाप त्याचा नाश करीत असतात। जो कोणी निरुपद्रवी निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो, त्याच्या वाट्याला महान आपदा, मानसिक अशांती, आस्थेचा आणि वियोग आणि द्रव्यहानी येत असते। तर अशा पद्धतीने सांगितलं गेलं नाही की माणूस जर सदाचार करत नाही तर अशा पद्धतीचं हानी होत असते, आणि माणूस जर सदाचारणी म्हणजे सदाचारणी आहे तर त्याला कोणत्या पद्धतीचा लाभ होतो, तो शीलवान बनतो, सज्जन बनतो, आणि त्याच्या परिश्रमामुळे त्याला गावचं संपत्ती मिळत असते, आणि अशा पण संपत्ती मिळाल्यानंतर त्याची कीर्ती पसरते, आणि कीर्ती पसरल्यानंतर त्याला लोक मान देतात। मग तो कोणत्या सभेत जावं, मग तो ब्राह्मणाची जावं, कोणाच्याही सभेत जावं, तिथे गेल्यानंतर त्याला मानपान भेटते, त्याच्यामध्ये तो लाजत नाही, संकोच होत नाही, आणि आत्मविश्वासाने तो बोलत असतो, आणि बोलल्यानंतर त्याला कुठेही असो शांती भेटत असते, आणि अशा पद्धतीने तो शांती भेटत असल्यामुळे त्याचं मरणही आलं तर ते सुखद मरण होत असते। अशा पद्धतीने माणसाला सदाचरणाची आवश्यकता आहे ना। म्हणून जो मूर्ख माणूस आहे, तो मूर्ख माणूस मूर्खपणाने पाप करत असताना त्याला मूर्खपणाने सुद्धा पाप करताना सुद्धा कळत नाही, तर तो अग्निकर्माने असा स्वतःचाच नाश करत असतो। तर जो कोणी निरुपद्रवी माणूस आहे, म्हणजे जो कोणी कोणाला निरुक्ती करत नाही, कोणाला पाप करत नाही, कोणाला दुःख देत नाही, त्याच्या वाट्याला महान असं सुख येत असतं।
है ना. आणि अशा पद्धतीने त्याला सगळ्या गोष्टीचा लाभ होत राहतो. त्याचे नातेवाईक त्याचे द्रव्यहानी सुद्धा होत नाही अशा पद्धतीने म्हटलंय. तर म्हणून अशा पद्धतीने सदाचाराचा आचरण केल्याने माणसाला लाभ होते आणि सदाचाराचं आचरण नाही केला तर हानीही होऊ शकते. आता सदाचाराने जगाचे अधिकार. सदाचार आणि जगाचे अधिकार. आता येथे समय भगवान हरीनं येथे दाणे घाला असं त्या राजगुराच्या वेळूवणार म्हणजे राग होते. भगवान राजगुरामध्ये राग होते वेळूवणार म्हणजे त्यावेळी सगळी सारीपुत्र एका मोठ्या विस्तृत संघासह दक्षिण पहाडामध्ये चारिका करीत होता. आता भगवान बुद्ध कुठे वेळूवनामध्ये होते आणि हा सारीपुत्र कोणता होता एक दक्षिण भागामध्ये जो दक्षिण भागामध्ये एक मोठं पठार होतं त्या पहाडामध्ये सारीपुत्र काय होते चारिका करत होते. आता वाटेत त्याला राजगुरामध्ये राहिलेला एक भिक्षू सारीपुत्राला भेटला आहे ना. म्हणजे तिथं सारीपुत्राला एक राजगुरात भिक्षू भेटला आणि औपचारिक त्यांना अभिवादन केलं आणि सारीपुत्राने त्याला भगवंताचा कुशल समाचार विचारला आणि भिक्षूने भगवंताबद्दल आणि भिक्षू समाजासमोर कुशल विचार सांगितले. त्याप्रमाणे सारीपुत्राने पुन्हा त्याला विचारलं की राजगुर नगरामध्ये सुडल पालदार पाठी राहणारा धनंजय ब्राह्मण हा कुशल समाचार विचारला आहे ना. म्हणजे जो एक धनंजय नावाचा एक ब्राह्मण असतो त्या ब्राह्मणाचा कुशल समाचार विचारला. आता विचारल्यानंतर सारीपुत्राने त्याला पुढे विचारले ब्राह्मण धनंजयाची अप्रमादपूर्वक वागतो का. म्हणजे धनंजय आहे तो अप्रमादपूर्वक वागतो का. अप्रमादपूर्वक म्हणजे काय की स्पष्ट करून चांगल्या पद्धतीने वागतो अशा पद्धतीने म्हणून. आता त्या भिक्षूने उत्तर दिलं काय म्हणलं धनंजय कसला अप्रमादपूर्वक वागू शकतो है ना. तो राजाचा उपयोग ब्राह्मण आणि गृहस्थ यांना वागवण्यामध्ये म्हणजे त्याला नागवण्यासाठी करतो. म्हणजे काय त्यांना लुबाडण्यासाठी करतो. त्याप्रमाणे ब्राह्मण आणि गृहस्थ याचा उपयोग राजाला लुबाडण्यासाठी करतो. आणि सुशील कुळातील आलेली त्याची पत्नी सुशीलची मरण पावलेली आहे. आता त्याने दुसरी पत्नी केली नाही. ती पत्नी सुशील नाही आणि सुशील घराण्याची नाही अशा पद्धतीने त्याने सांगितलं. आता यावर सारीपुत्र बोलला की धनंजयाची प्रमादशीलता ही फार वाईट गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने त्याचं वागणं काय आहे फार वाईट गोष्ट आहे फार वाईट आहे. एकदा वेळी एखाद्या ठिकाणी तो मला भेटला तर त्यावेळी त्या संबंधी मी त्याच्याशी बोलेल अशा पद्धतीने सारीपुत्राने म्हटलं. म्हणजे काय तो धनंजय नावाचा जो ब्राह्मण होता तो पहिल्यांदा चांगला उपासक असेल पण आता त्याची विचारपूस केल्यानंतर त्याने काय झालं तर त्या सदाचरणाच्या मार्गावरून चांगल्या मार्गावरून त्याने आपलं काय केलं नाही जीवन दुर्मार्गावरती केलं नाही. म्हणजे दुसऱ्यांना लुबाडणे खोटे करणे अशा पद्धतीने मार्गावरती केलं. अशा पण त्या भिक्षूने सांगितलं. आता हा सारीपुत्र म्हणजे मी आता जेव्हा त्याला भेट होईल त्याला मी सांगेन अशा पद्धतीने समजेल अशा पद्धतीने. आता त्यानंतर दक्षिण पहाडावरील आपला वास पूर्ण केल्यानंतर म्हणजे सारीपुत्राने त्या दक्षिण पहाडावरती जो वर्षवास होता त्याचा पूर्ण झाल्यानंतर आपली चारित्रा पुढे चालू केली आणि तो राजगुराला आला आणि राजगुर आला तेथे त्याने वेळूवनात वस्ती केली सारीपुत्राने आणि सकाळी वस्त्र परिधान करून भिक्षापात्र हाती घेऊन तो राजगुरात भिक्षा करासाठी गेला. त्यावेळी ब्राह्मण धनंजय हा त्याच्या गायीचे दूध ज्या कुराणात काढले जात होते ते देखरेख करण्यासाठी गेले. आता सारीपुत्र चारिका करण्यासाठी राजगुरात गेले. राजगुरात गेल्यावर त्यावेळी जो धनंजय ब्राह्मण होता तो कुठं गेला होता गायीच्या कोठ्यात. त्याची गाय भरपूर त्या काळामध्ये भरपूर लोकांना गाय होत्या तर तो काय होता गायीच्या कोठ्यामध्ये जे दूध काढतात त्याची देखरेख करण्यासाठी पाहणी करण्यासाठी गेलेला होता. आता त्या भिक्षा संपवून परत आल्यानंतर सारीपुत्राने भोजन केले आणि नंतर धनंजयना गाठले. त्यांना येताना पाहून ब्राह्मण त्याला भेटायला पुढे गेला आणि म्हणाला भोजनापूर्वी आपण दूधपान करूया. तर अशा पद्धतीने सारीपुत्राने भिक्षाटन केलं आणि भिक्षाटन झाल्यानंतर भोजन केल्यानंतर तो धनंजय ब्राह्मणाला भेटण्यासाठी गेला. आता धनंजय ब्राह्मणासाठी भेटण्यासाठी गेल्यानंतर आता त्या धनंजय ब्राह्मणाने पाहिलं की आपल्याला सारीपुत्र बनतेचे आपल्याकडे येतात म्हणून तो आपल्या आसनावर उठून सारीपुत्राकडे गेला. त्यांनी स्वागत केलं का आपण यावे अशा पद्धतीने म्हटलं आणि आल्यानंतर मग तिथं म्हणलं का आपण आता भोजनाच्या पूर्वी है ना
भोजनापूर्वी आपण दूध पान करूया. दूध पान म्हणजे आपण दूध वगैरे त्या अशा पद्धतीने त्याने म्हटलं. आता सारिपुत्राने म्हटलं, नको ब्राह्मणा, माझं जेवण झालेलं आहे. दुपारच्या वेळी मी दुपार झालेले आहे आणि दुपारच्या वेळी मी एका झाडाखाली विश्रांती घेणार आहे. तू तेथे ये, अशा पद्धतीने त्याने सांगितलं. आता काय म्हटलं त्या सारिपुत्राने, की आता माझं जेवण झालेलं आहे, आता मी काही दिवस काही घेणार नाही, आता मी एका झाडाखाली तिथे विश्राम करतो, तिथे तू ये, अशा पद्धतीने सारिपुत्राने त्याला सांगितलं. आता धनंजयने ते मान्य केलं आणि आपल्या भोजनानंतर तो सारिपुत्राला भेटायला गेला. सारिपुत्राला अभिवादन करून तो आपल्या बाजूला बसला. अशा पद्धतीने त्या सारिपुत्राने मग तिकडे आपल्या ज्या झाडाखाली विश्राम करून ते झाडाखाली गेले आणि हा जो धनंजय नावाचा ब्राह्मण आहे, हा काय केलं, त्याने भोजन केलं आणि भोजन केल्यानंतर सांगितल्याप्रमाणे त्या झाडाखाली म्हणजे सारिपुत्राला भेटण्यासाठी तो गेला आणि त्यांना वंदन करून एका बाजूला बसला. आता सारिपुत्राने त्याला विचारले, सदाचारणा संबंधी तुझा उत्साह आणि कडकड कमी झाली ना? काय म्हटलं? सदाचरणाबद्दल तुझा उत्साह कडकड कमी झाली ना, अशा पद्धतीने म्हणलं. म्हणजे काय समजलं का? म्हणजे जे शील पालन करत आहे ते शील बरोबर पालन करत आहे, कमी करत शील पालन करण्याचं सोडून दिलं आहे, म्हणजे अशा पद्धतीने विचारलं आहे ना. म्हणजे चांगल्या गोष्टी जे धारण करायचं आहे ते केले आहेत तर ते करणं कमी करून टाकलं आहे, अशा पद्धतीने म्हटलं. त्या ब्राह्मणाने म्हणाला, ती कशी कायम राहणार? काय म्हटलं नाही, ती कशी कायम राहणार? कारण मला आता माझे आई बाप, पत्नी, कुटुंब, दास, कामकरी याचे परिपालन करायचे असते. याशिवाय आणखी लोक, मित्र, आप्त, इष्ट आणि पाहुणे, अतिथी यांना पाहुणचार करायचा असतो. माझ्या मृत पूर्वजाचा श्राद्ध करायचे असते. देवदेवतांना बळी द्यायचे असतात आणि राजाला कारभार चुकवायचा असतो आणि उपरांत मला स्वतःसाठीही मांस आणि पेयाची तरतूद करावीची असते. आता अशा पण तारीख सांगून ते कसं काय चालत आहे. आपण काय केलं आहे, एक दिवस उपवास केलं, दुसऱ्या दिवशी करतो का? कशाच पद्धतीने म्हणणं आता तुम्ही ते सारखं कसं चालू राहील? काही नाही, उपवास म्हणा किंवा चांगलं सदाचाराचं काम सारखं चालत राहील का? आहे का नाही? म्हणून ते म्हणून ते कसं काय चालत राहील, म्हणजे सदाचाराचा मार्ग सतत कसं काय चालेल? कारण की मला आई बाप आहे, पत्नी आहे, मुलाबाळ आहे, त्याला सगळ्याचा सांभाळा करावा लागते. त्याच्यानंतर मित्र आहेत, नातेवाईक आहेत आणि दास-दासी आहेत, या सगळ्यांना करावं लागते. आणि कोणी मरण पावलं, काही मरण पावलं तर लोकांना सुद्धा भोजन दान करावं लागते, राजाला कर द्यावं लागते. अशा पद्धतीने मी चांगल्या बाजूने पैसा कमवतो येईल कुठून? आहे की नाही? म्हणून मला त्याच्यासाठी वाईट मार्गाने पैसा कमवावं लागतं. अशा पद्धतीने चांगल्या मार्गाने नाही, त्यावरून त्याने म्हणलं मला काय करावं लागते, मांस खावं लागते, दारू प्यायला लागते, याच्यासाठी सुद्धा लागते. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीसाठी लागते. तर मी जर चांगल्या गोष्टी केल्या तर येणार आहे का? नाही. म्हणून मी काय करतो, थोडंसं वाईट कमी असं वाईट करतो आहे ना, म्हणजे इकडून निघून करतो, भूल झालाय ना, अशा पद्धतीने त्याने म्हटलं. आता अशा पद्धतीने म्हटल्यानंतर सारिपुत्राने पुन्हा त्याला विचारलं, धनंजा, तुला असे वाटते काय की एखाद्या माणसाने आपल्या आईवडिलांसाठी सदाचार आणि न्याय यांना सोडून वर्तन केले आणि यासंबंधी त्याला जाब विचारला असता तो अशी सबक सांगू शकेल काय की मी माझ्या आई बाबासाठी हे सर्व केले, त्याच्यासाठी सदाचाराने न्याय यांचे उल्लंघन केले, म्हणून मला शिक्षा करू नका. आता सारिपुत्राने त्याला विचारलं, तू आता इकडचं लबड करतो, याचं काय, याचं तिकडं, त्याचं इकडे करतो, कशा पद्धतीने? आणि मग तुला जर त्या राजाने पकडलं तर तू सदाचाराने चांगल्या मार्गाने जात नाही, वाईट मार्गाने जातस. तर राजाने पकडलं आणि राजाने पकडल्यानंतर तुला विचारलं की तू हे जे पकडलाय तू वाईट मार्गाने केलं म्हणून तुला मी शिक्षा देतो. मग तू त्या राजाला असं म्हणशील काय की माझ्या आई वडिलांना सांभाळायला लागते म्हणून मी वाईट मार्गाने धन कमवतो, म्हणून राजा तुझी शिक्षा कमी करणार आहे काय? तर त्याने म्हटलं नाही, आहे ना. अशा पद्धतीने नाही म्हणलं. जमीन म्हणला का अशा काही संबंध दिला तरी देवी कारावास चुकणार नाही. अशा पद्धतीने काही सांगितलं तर राजा काही मला कारावास करण्यापासून चुकणार नाही, आहे ना. मग सारिपुत्राने पुन्हा त्याला विचारलं, मग स्वतः किंवा त्याच्या पत्नी आणि कुटुंबासाठी असे व समर्थन करावे लागले की त्याने केलेले न्याय आणि सदाचार उल्लंघन आमच्यासाठी केले तर त्याचा काय उपयोग होईल काय? मग त्या सारिपुत्राने पण लागलं, ठीक आहे, मग तू हे जे काही करतोस आहे, मग तू असं म्हणशील
की माझ्या पत्नीला मुलाबाळाला सांभाळ लागते, त्याच्यामुळे मी हे करतो आणि अशा पद्धती सदाचार आणि नीतीच्या मार्गाने करतो, दुमार्गाने मी कमवतो असं म्हटल्यानंतर त्याचा काय उपयोग होईल काय? तर त्याने म्हटलं नाही. तर त्याचाही तुझा काय उपयोग होणार नाही. जे काही भोगाचं आहे ते मला भोगावं. अशा पद्धतीने म्हटलं. मग पुन्हा सारी तुझ्या वेळ झाला. तर तू असं म्हणशील की दास म्हणून आहे म्हणून त्याच्यासाठी मी हे सर्व करतो आहे असं म्हणलं तुझा काय उपयोग होईल काय? म्हणजे तू म्हणशील की माझे दास आहेत त्यांना पगारपाणी करण्यासाठी त्यांना सेवा त्याचा काही उपयोग देण्यासाठी मी अशा चांगल्या मार्गाने नाही दुर्मार्गाने मी धन कमवतो अशा मध्ये तुला राजा काही सोडणार आहे काय? तर त्याने म्हटलं नाही आहे ना अशा पद्धतीने. मग धनंजयने म्हटलं नाही की मात्रही त्याचा उपयोग होणार नाही. साईपुतांनी विचारलं पुन्हा त्याचे मित्र आणि ओळखपाले याचे लोक याचे समजणं करू लागले तर त्याचा उपयोग होईल काय? अशा पद्धतीने तू तुझ्या मित्रासाठी किंवा इतर लोकांसाठी हे सगळं करतो असं जर राजाला सांगितलं तर तो त्याचा काय उपयोग होईल काय? तेव्हा त्याने सांगितलं अशा पद्धतीने त्याचा काही उपयोग होणार नाही. तर किंवा मग त्याचे नातेवाईक किंवा अतिथी याचे समर्थन करू लागले तर त्याचा काय उपयोग होईल काय? अशा पद्धतीने तुझ्या अतिथीसाठी किंवा तुझ्या नातेवाईकासाठी तू जर कारण सांगितलं तर त्याचा काय उपयोग होईल का? नाही आहे ना अशा पद्धतीने. मग किंवा त्याचे नातेवाईक आणि अतिथी जे समर्थन करू लागले तरी त्याचा काय उपयोग आहे काय? अशा पद्धतीने सांगितलं जातं. त्याचाही मात्र उपयोग नाही. किंवा त्याचे भूत पितर देवतासाठी किंवा राजासाठी त्याने हे सगळं समर्थन केले तर चालेल काय? नाही ना. त्याने म्हटलं की जे काही तू पूर्वजांना करण्यासाठी करतो किंवा जे काही राजांना कर देण्यासाठी करतो तरी असं जर कारण सांगितलं तर चालेल काय? अशा पद्धतीने त्याने नाही म्हणून तो किंवा इतर लोक त्यांना केलेले सदाचार आणि न्यायाचे उल्लंघन सर्व आम्हाला अन्न आणि पेय मिळून देण्यासाठी केले असे समर्थन करू लागले त्याचा काय उपयोग होईल काय? त्याने म्हटलं नाही. म्हणजे तू स्वतःच्यासाठी आणि अन्नप्रिय करण्यासाठी खाणपिणे करण्यासाठी करतो असं म्हटलं तर त्याचा उपयोग होईल काय? नाही. अशा पद्धतीने म्हणलं सारी जीव आपल्या तर अशा पद्धतीने सांगितलं नाही की जी काही दुराचारामुळे जे काही धन कमवत आहे आणि ते पकडल्यानंतर राजाने तुला जर शिक्षा दिली तर तू त्याला कोणतंही कारण सांगलं तर राजा काय तुला माफ करणार नाही. उलट तुझे आई वडील तुझे नातेवाईक किंवा तुझे पाहुणे तुझे मित्र त्यांनी तुझ्या बाजूने जर निर्णय दिला तुझ्या बाजूने जर म्हटलं तर यांनी आमच्यासाठी जर केला असं म्हटल्यानंतर राजा सोडणार आहे का? नाही सोडणार. म्हणजे दोन्ही गोष्टी म्हणतो काहीच होणार नाही. म्हणून इथं सारिपुत्र त्यांना म्हणतात जो आपल्या आई बापासाठी न्याय आणि सदाचाराचे उल्लंघन करतो आणि जो कसलीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचाराचा मार्ग सोडत नाही यापैकी धनंजयाने कोणता मनुष्य अधिक चांगला आहे? आता इथं म्हटलं नाही तो आपल्या आई वडिलांसाठी असो कोणासाठी असो जो सदाचाराचा मार्ग त्याने सोडलेला आहे असा एक माणूस. न्याय आणि सदाचाराचा मार्ग सोडलेला आहे असा एक माणूस. आणि जो आपल्या आई वडिलांसाठी आणि इतर गोष्टीसाठी ज्याने सदाचाराचा मार्ग सोडलेला नाही असा माणूस. यापैकी कोणता माणूस चांगला आहे अशा पद्धतीने त्याला विचारलं. तो धनंजयने उत्तर दिला दुसऱ्या प्रकारचा म्हणजे जो आई वडिलाला सांभाळतो आणि सदाचाराचंही पालन करतो अशा पद्धतीने. तर कारण न्याय आणि सदाचाराचे वागणे हे अर्थात त्याच्या उल्लंघनापेक्षाही श्रेष्ठ आहे. तर मग त्याचे काय आहे की उल्लंघन करणे जे आई वडिलाचा सांभाळा करणे आणि सदाचाराचं काम करणे हे सर्वात श्रेष्ठ आहे चांगलं आहे अशा पद्धतीने म्हणलं. धनंजयाने आपल्या आई वडिलांचे पोषण करण्याचे आणि न्याय व सदाचार करण्याचे दुसरे मार्ग आहेत त्यासाठी दुष्काळी करण्याची आवश्यकता नाही. हे मार्ग पत्नी कुटुंब आणि मित्राच्याही पोषणालाही मोकळे नाहीत का? सारिपुत्राने विचारले. मग आता आई वडिलाच्या सांभाळासाठी मित्राच्या सांभाळासाठी पत्नी मुलं बाळ सांभाळासाठी चांगले मार्ग नाही आहेत काय असं सारिपुत्राने विचारलं. म्हणजे दुसरे चांगले मार्ग नाही आहेत काय अशा पद्धतीने त्यांनी विचारलं तर आहे अशा पद्धतीने म्हणलं. म्हणजे सगळे इतर मार्ग सुद्धा चांगले आहेत. म्हणजे चांगल्या मार्गाने सुद्धा आई वडिलाचं सगळ्या मित्रजनाचं किंवा आप्तजनाचं काय सगळ्या गोष्टी सुद्धा करता येते. अशा पद्धतीने सांगल्यानंतर मग अशा पद्धतीने सारिपुत्राने म्हणलं तर सगळे मार्ग आहेत आणखी चांगलेही मार्ग आहेत अशा पद्धतीने म्हटलं. मग यानंतर सारिपुत्राच्या या भाषणाने तो प्रसन्न झाला आणि त्याचे आभार मानून तो तिथून उठला आणि आपल्या गोळी करत गेला. तर अशा पद्धतीने तो धनंजय आहे तो वाईट मार्गाला लागला होता आणि सारिपुत्र गणपतीने त्यांना चांगल्या मार्गावर कसं लागायचं हे त्यांना सांगितलं. जे काही काम करतोस आहे हे तू चांगलं काम कर. म्हणजे जे असं कारण सांगू नको की म्हणजे आई वडील लागतात मित्र लागतात याच्यासाठी मी अशा पद्धतीने दुराचार करावा लागतो वाईट कर्मातून पैसा कमवायला लागतो असं म्हटल्याने तुझ्या कर्मातून काय शिकणार नाही. तर तू उलट चांगल्या कर्माने जर केलास तर तुला त्याचाही चांगल्या गोष्टीचा लाभ होतो. म्हणजे तू वाईट काम करण्यापेक्षा चांगलं काम करून करणं
आणि अशा करून समजून सांगितल्यानंतर तो व्यक्ती त्याने त्या गोष्टी मान्य केल्या, समाधान झालं, त्याला आनंद वाटला आणि तो निघून. आता त्याच्यानंतर सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल, म्हणजे आपण जे सदाचरण करतो त्या शिलाला म्हणजे सदाचरणाला चांगल्या पद्धतीने परिपूर्णता म्हणजे कम्प्लीट कसं करता येईल, पूर्ण कसं करता येईल याच्यावरती प्रवचन. श्रावस्ती येथे जेतुनाथ भगवान वास करीत असता त्याच्याकडे 500 उपासक आले. त्यात धार्मिक होता, त्यामध्ये धार्मिक हा होता. धर्मिकाने भगवंताला विचारले, कोणत्या तत्वाच्या परिपालन आपल्या अनुयायांना सदाचरणात पूर्णता साधता येते, म्हणजे कोणतं तत्व आहे तर ते साधल्यामुळे आपल्याला परिपूर्णता साधता येते, म्हणजे जे काय सदाचार आहे ते पूर्ण करता येते अशा पद्धतीने. मी आपल्याला हा प्रश्न विचारते. या प्रश्नाचे प्रश्न याचे कारण माणसाचे कल्याण कशात आहे ठरवण्यात आपल्या सरकारला दुसरा कोणी नाही, म्हणजे माणसाचं कसं कल्याण आहे सांगणारा हा प्रश्न आहे. तर या उत्तर आपल्याशिवाय कोणी सांगणार नाही असं त्यांनी म्हटलं. तर मग सुशिक्षित जैन आणि परिवादक यांनाही आपले मत खंडनात यश आले नाही. वयोवृद्ध सुशिक्षित ब्राह्मण आणि ज्यांना आपले मन मांडण्याची फार हौस आहे त्या सर्वांना आपला विमोचन सिद्धांत मान्य केला. आपण विमोचक सिद्धांत समजायला कठीण असला तरी तो आपण इतका सुलभ करून दाखवता की तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. भगवान म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. आता त्या धर्मिकाने म्हटलं की जैन असो ब्राह्मण असो कोणीही असो आपल्या मताचं खंडन कोणी केलेलं नाही. जे कोणी आलेले आहे ते सगळं आपल्यालाच मानतात. मग अशा पद्धतीने माझ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याशिवाय कोणीही देऊ शकणार नाही अशा पद्धतीने त्याने म्हटलं. तर ही दैवी विद्या आपल्या मुखातून आम्हा उपासकांना ऐकू द्या. आता उपासकाच्या संबंधित त्या तरुणाने भगवानाचे उत्तर दिले, हे का तर मी आपल्याला शुद्धाचरणाची तत्वे सांगत आहे की एका विहारीने तदनुसार वर्तन करावे. आता हत्या करू नका, देहांत शासन करू नका, हिंसेला अनुज्ञा देऊ नका, कोणत्याही प्रकारच्या जीवाला मग तो सबल असो वा दुर्बल असो दुःखी देऊ नका, म्हणजे कोणाची हिंसा करायची नाही, कोणाला दुखापत करायचं नाही. मग तो कोणत्या प्रकारचा जीव असो, जे सबल असो तो दुर्बल असो, म्हणजे तो बलवान होता आपल्यापेक्षा कमजोर असतो आहे ना. उपासक स्वतः हा चोरी करू नये आहे ना, म्हणजे स्वतः चोरी करू नये, दुसऱ्याही चोरी करण्याची परवानगी देऊ नये अथवा चोरी करण्यासाठी संमती करू नये. जे स्वतः दिले नाही तेवढेच द्यावे. त्याच्यानंतर अब्रह्मचर्य जणू काय अग्नीची गर्ता आहे असे समजून त्याचा त्याग करावा. ब्रह्मचर्य साध नसेल तर निदान विवाहित परिस्थितीत गमावून करू नये. संवाद न्यायगृहात अथवा नेहमीच्या भाषणात असत्य बोलू नये, त्याप्रमाणे असत्य भाषणाला प्रोत्साहन अथवा संमती देऊ नये. असत्याचा त्याग करावा. उपासकाने मद्यपान करू नये, दुसऱ्याला मद्य पाजू नये, मद्यपानाला संमती देऊ नये. मद्यपानाने बुद्धी भ्रष्ट होतो हे लक्षात ठेवा. मद्यपान करणारे मूर्ख महापाप करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापात प्रवृत्त करतात. तेव्हा हे बुद्धिभ्रष्ट करणारे व्यसन हा मूर्खपणा आणि मूर्खाचा सर्ग यापासून परावृत्त. हत्या करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, आत्महत्या करू नका, अभिचार करू नका, भर रात्री अन्न सेवन करू नका, गंधमाला धारण करू नका, आपला बिचाना भूमीवर पसरा. प्रत्येक उपोषणाच्या दिवशी हे व्रत धारण करा आणि शुद्ध अंतकरणाने अष्टांगिक व जीवन सणासारखे पाळा है ना. प्रातःकाळी हे व्रत ग्रहण करून धर्मशाला व श्रद्धायुक्त चित्ताने याचकांना अन्न पाणी करा. आपल्या आई बापाचा मान राखा, चांगल्या व्यसन करीत राहा, या मार्गाचे एकनिष्ठ अवलंब करा, उपासक उच्चपदी प्राप्त करी. अशा पद्धतीने इथं सांगितले आहे. तर आता सदाचरणाला परिपूर्णता कशी करता येईल काय सांगितलं इथं काय सांगितलं गेलं, काय सांगितलं, शील सांगितलं बरोबर आहे. कोणतं शील सांगितलं गेलं, पंचशील सांगितलं, अष्टशीलही सांगितलं, पण त्याचं परिपूर्णता कसं करायचं, त्याला पूर्ण कसं करायचं आहे ना. तर इथं सांगितलं गेलं नाही की एक 3 वेळ पालन करायचं. अशा पद्धतीने 3 वेळा आहे की नाही. स्वतःही करायचं नाही, दुसऱ्याकडून करून घ्यायचं नाही आणि कोणी करत असेल त्याच्या सहमत व्हायचं
नाही. अशा पद्धतीचं शील पालन केल्याने ते शील काय होते परिपूर्णता होत असते. अशा पद्धतीने ते पंचशीलही अष्टशीलही केलं पाहिजे. आणि वरून काय म्हटलं नाही, वरून काय म्हटलेलं आहे की अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा. काय म्हटलं नाही, उपोषण सणासारखे पाळा. आता सणासारखे कसं पाळता येईल, सणासारखे उपोषण कसं पाळता येईल आहे का नाही. आता जसं उदाहरणार्थ आपल्या घरी पूजा पाठी तेव्हा काही सण साजरा करतो, तर कसा करतो असतो, मस्त आनंद राहत असते आहे की नाही. उपोषण तर आनंदी पाहिजे, कसा पाहिजे नाही, मग जमतच नाही आहे की नाही. अशा पद्धतीने आहे का नाही, तर सणा साजरा सारखा साजरा केला पाहिजे. आणि उपवास धारण करताना शील पालन करतानाही केवळ शीलच नाही, तर शीलाच्या व्यतिरिक्तही काही गोष्टी कराव्या लागतात. कोणत्या कोणत्या गोष्टी करत असतात, आई वडिलाचा मान ठेवणे है ना, चांगल्या व्यवसाय करीत राहणं हा शीलाच झाला आहे की नाही. चांगल्या मार्गाचं अनुसरण करणे, अशा पद्धतीने म्हणजे आपल्या परिसरात जे काही व्यक्ती असतात त्याच्यातील चांगला व्यवहार करणे, त्याला मानपान करणे, त्याचा आदर करणे, सन्मान करणे, हे त्या शीलामध्ये आलं पाहिजे आहे की नाही. नाहीतर मी शील पालन करतो आणि मग आपली वाणी कशी ठेवतो असेल काय नाही आहे ना. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्याचा मानपान ठेवावा लागते. अशा पद्धतीने शील पालन केल्याने ते पूर्ण साधता येते. आता सदाचाराच्या मार्गावर सहचाराची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. मागच्या वेळी सांगितलं होतं ना, काय म्हटलं, सदाचरणाच्या मार्गावर वाट पाहण्याची आवश्यकता कशी कशी. कोणाला विहारात यायचं असेल तर त्याने दुसऱ्याची वाट पाहत राहू, परित्राण पाठाला जायचं असेल तर वाट पाहत राहू, त्याची वाट पाहिल्यास काय होते, आपल्याला उशीर होत असते ना. अशा पद्धतीने हेच सांगितलं गेलं इथं. तर रणाग्रांती हत्ती सहप्रमाण सहन करतो त्याप्रमाणे जगात मी माणसाचे करू शब्द सहन केले पाहिजे. तर अशा पद्धतीने जे काही आपल्या जीवनामध्ये घडते, तर कोणी चांगला बोलते, कोणी वाईट बोलते, असं जरी बोलत असेल तर ते आपल्याला काय केलं पाहिजे, सहन करत राहिलं पाहिजे. आता सहन करणं म्हणजे कोणते सहन करणं, अन्याय सहन करण्याबद्दल नाही म्हटलं नाही. एखाद्या मोठ्या माणसाने बरं वाईट बोललं तर ते सहन करून टाकाय, अशा पद्धत म्हणलं नाही. तर हत्तीला माणसा उडून युद्धात नेतात, माणसावरल्या हत्तीवरच राजा आरोहतो, त्याप्रमाणे त्याला कटू शस्त्राने राग येत नाही, कटू शस्त्राने राग येत नाही, तो सर्वोत्कृष्ट संस्कृत मनुष्य होय. तर अशा पद्धतीने हत्तीला काय करतात, युद्धामध्ये घेऊन जातात आणि युद्धामध्ये गेल्यानंतर राजा करतो त्या हत्तीवरती बसतो आणि बसल्यानंतर हत्तीच्या खाली जो काही बोलत असतो तोपर्यंत काही लागेल का त्याला, तर त्याचं जर तलवार बिलवार राहायचं त्याच्यापर्यंत येईल का. तशाच पद्धतीने जर आपण कोणी एखाद्या माणसाने काय बोललं तर तोपर्यंत आपण आपल्या मनावर घ्यायचं नाही. तर जे काही असं आहे तर जो माणूस आपल्या राग द्वेष आपल्या मनामध्ये ठेवत नाही तो सर्वोत्कृष्ट माणूस आहे, संस्कृत मनुष्य होय. अशा पद्धतीने शिकवलेला खेतर चांगला असतो, शिकू देशाची जातवंत असं बरोबर. आता जसं एखादी खेतर म्हणतात, खेतर म्हणजे घोडाई नाही गदाई नाही मधातून जो असतात तो काय असतात, शिकवलेले काय असतात, चांगले असतात. आणि अशा पद्धतीने काही सिंधू प्रांतामध्ये असतात जातीवंत अश्व असतात. तर हे सगळे काय आहे, चांगल्या प्रकारचे. तुम्ही याहून आत्मचरित्र उच्च काय आहे, श्रेष्ठ आहे. म्हणजे एखाद्या जातीवंत घोडा म्हणा किंवा चांगल्या प्रकारचा खेतर म्हणा, याच्यापेक्षाही जो व्यक्ती स्वतःचा आत्मसैन्य आहे तो खरोखरच काय आहे, श्रेष्ठ आहे. आता अश्व गज ही वाहने आपल्याला निर्वाणाला नेऊ शकत नाही, त्या मार्गावर आत्मसंयमाने वाहन करावा लागतो. तर जे काही वाहने आहेत आपल्याकडे आता या काळामध्ये घोडे गदे काही जे काय होते टीचर वगैरे होते, तर ते काय करायचे, वाहून आपल्याला एका गावावरून दुसऱ्या गावावर घेऊन जात. पण घोडे गदे काय जे आहेत ते काय आपल्याला निर्वाणापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. ते फक्त आपल्या गावातल्या गावात नाही तर दुसऱ्या गावापर्यंत घेऊन जाऊ शकतात. पण निर्वाणाला जायचं असेल, निर्वाणापर्यंत घेऊन जायचं असेल तर आत्मसंयमाने जावं लागते. अप्रमाद राहण्यात आनंद माना, आपल्या विचारावर अविश्रांती लक्ष असू द्या. ज्याप्रमाणे चिखलात रोवलेल्या हत्ती मोठ्या प्रमाणे बाहेर काढतात त्याप्रमाणे प्रयत्नाने स्वतःचे कुमार्गापासून विमोचन करा. म्हणजे आता इथं म्हटलं नाही आरसामध्ये आनंद बांधू नका आणि काय विचाराने अविशांत होऊ नका, म्हणजे विचारामध्ये अशांत राहू नका. आणि मोठ्या परिश्रमाने आपण जसं एखादी हत्ती चिखलामध्ये फसलेला असेल तर मोठ्या परिश्रम काढून त्याला बाहेर काढलं जाते,
तशाच पद्धतीने आपण वाईट मार्गातून आपण बाहेर पाडलं पाहिजे. तर सतवर्तन दुष्ट मनाचा आणि बुद्धिमान असा सहप्रवासी तुम्हाला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून आनंदाने त्याच्या मागून चालू लागा. तर तुम्हाला जर चांगला मनुष्य भेटला, जर कदाचित हा चांगल्या गुणाचा माणूस आहे, तर आपले सगळे कामं सोडून त्याच्या सहवासामध्ये राहा, आहे की नाही. अशा पद्धतीने म्हटलं त्याला, त्यामुळे तुमच्या चिंता मागे टाकतील आणि तुम्हाला आनंद मिळेल. म्हणजे सर्व कामं टाका म्हणजे काय, काम करा असं नाही, आहे ना. तर आपल्याला काय करायला पाहिजे की आपण जे काही वर्त काम करतो ते करून दिलं पाहिजे आणि चांगल्या माणसाच्या स्वाधीन राहिलं पाहिजे. तर सतवर्ती दूत मनाच्या आणि बुद्धिमान सहप्रवासी तुम्हाला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चाललेल्या राजाप्रमाणे आपल्या राज्य सोडून काय वनातील गजराजा प्रमाणे एकटाच पुढे निघून जातो, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच निघून जा. आता जसा एखादी राजा असतो, त्या राजाला जे शत्रूने घेरलं, तो राजा काय करतो की एकटाच कुठेतरी निघून जातो. कारण तो वाट पाहत राहील काय, आपल्या साथीदाराचा वाट पाहत राहील, तो काही शत्रूच्या हातातच सापडेल. कशा पण शत्रूच्या वेळी त्याला जर सापडला तर तो काय करतो, एकटा तिकडे पडून जातो, वनाबिनामी कुठेही पडून जातो, लपून जातो त्याच्यापासून. तशाच पद्धतीने तुम्हाला जर चांगले माणसं भेटले नाही तरीही तुम्ही काय केलं पाहिजे, वाईट लोकांच्या याच्यामध्ये जाऊ नका. तुम्ही एकटेच आपल्या चांगल्या मार्गावरती जात राहा. चांगले मार्ग भेटले, चांगले माणसं भेटले तर ठीक आहे, नाही भेटले तर एकटेनेच तुम्ही काय करा, चांगल्या मार्गाचा हाल धरा. जसं एखादी राजा एकटाच तो वनामध्ये चालला जात असतो, कारण शत्रूच्या भीतीमुळे एकटाच वनामध्ये जातो. तशाच पर्यंत तुम्ही आपण एकटाच गेलं पाहिजे. एकांत पत्करा परंतु मूर्खाची संगती करू नका. म्हणजे एकटं राहण्याची सवय लावा, आपण मूर्खाच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करू नका. कारण दुष्कृत्य न करता एकटेच राहा, म्हणजे वाईट कृत्य न करता एकटेच राहा. आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच राहा, म्हणजे आपल्या गरजा सुद्धा काय करा, मर्यादित ठेवा, आहे ना. वनातील गजराजा एकटाच खात फिरत असतो, त्याप्रमाणे एकाचा जसं जंगलामध्ये जो हत्ती असतो तो कधी कधी तो एकटाच राहत असतो, बिनधास्त पैकी राहत असतो, तसे राहा. सुविचार मनात उकळून फेका, उकळून टाकण्याचा मार्ग आहे. जरी दुसरे उपद्रव करीत असले तरी मी उपद्रव करणार नाही असा निग्रह कुविचार आणू नका. जरी दुसरे हत्या करीत असले तरी मी करणार नाही, जरी दुसरे चोरी करत असले तरी मी चोरी करणार नाही असं म्हणा. जे जरी दुसरे पवित्र जीवन जगत नसले तरी मी पवित्र आचरण करीन असं तुम्ही म्हणा. आणि जरी दुसरे खोटं बोलत असले तरी, दुसरे निंदी करत असले तर, विरुद्ध बोलत असले तरी मी त्याचे करणार नाही असं आचरण ठेवा. जरी दुसरे लोभाविष्ट असले तरी मी तसं लोभाविष्ट राहणार नाही, स्वतःचे धन घेणार नाही अशा वृत्तीचं राहा. जरी दुसरे मत्सर करत असले, इतराच्या रागद्वेष करत असले तरी मी तसं करणार नाही अशा पद्धतीचं आचरण करत राहा. दुसऱ्याची दृष्टी, संकल्प, वाणी, कृती, उपजीविका, मार्ग, स्मृती, समाधानी चुकत असली तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करा, है ना. आणि जरी दुसरे आर्य सत्यापासून मोक्षापासून चुकत असले तरी तुम्ही मात्र आर्य सत्यापासून मोक्षापासून चुकू नका. दुसरे आळस करत असले, चित्तपणा करत असले तरी मात्र तुम्ही त्याच्यापासून दूर राहा. जरी दुसरे गर्व करत असले तरी तुम्ही त्या गर्वापासून दूर राहा, तुम्ही विनयशील राहा. दुसरे शंकाने पिटाळले असतील, म्हणजे शंकी माणसं असतात त्याच्याप्रमाणे असले तरी तुम्ही शंकाच्या निसंकी काय केले पाहिजे. जे दुसरे कोर्स करणारे असले, दुसरे विचाराचे असले, द्वेष करणारे असले, मस्त विचार करणारे असले, लोभ करणारे असले, ढोंग करणारे असले, निर्बुद्धपणाचे असले, उद्धटपणाचे असले, वागावपणाचे असले, नीतिवान असले आणि शिक्षणाचा अभाव असले, सुस्तपणाचे असले, गोंधळात असले, ज्ञानयुक्त असले तरी तुम्ही मात्र त्यापासून उलट राहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण या गोष्टीचा राहिला तर आपले सावते सदाचरणाच्या मार्गावरती आपण राहत असतो. दुसऱ्याची वाट पाहू नका. आता दुसरा प्रकार, निब्बाणावरील प्रवचने. आता निब्बाण म्हणजे काय हे आता इथं सांगितलं गेलं. निब्बाण म्हणजे काय. आता एके समय भगवान बुद्ध येथे अनाथ पिंडकाच्या आश्रमात सारीपुत्र राहत होते. सारीपुत्र राहत होते, म्हणजे सारीपुत्र आणि भगवान बुद्ध त्या अनाथ पिंडकाच्या जिथं राहत होता तेव्हा भिक्षूंना उपदेशून भगवान म्हणाले, भिक्षू एही मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हा, हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजी व्हा आहे. तर भगवान बुद्ध काय म्हटलं,
एही संपत्तीचे मालक होण्यापेक्षा तुम्ही धम्माचे मालक व्हा, अशा धम्माचे भागीदार व्हा, अशा पद्धतीने म्हटलं. म्हणजे काय, भिक्षूंना काय म्हटलं तर तुम्ही या संपत्तीचे मालक होण्यापेक्षा तुम्ही धम्माचे भागीदार व्हा. कारण मी तुम्हाला काय सांगतो की मला तुमच्याबद्दल काय आहे, करुणा आहे, प्रेम आहे, म्हणून तुम्हाला सांगतो, असं भगवान बुद्धांनी त्याला म्हटलं. आणि एवढं बोलून भगवान बुद्ध उठले आणि आपल्या बुद्धीकडे नेमले, आपल्या पोटीकडे नेमले. आता त्यानंतर सारीपुत्त मागं राहिले आणि सारीपुत्त मागं राहिले होते. ते भिक्षूंनी त्यांना निब्बाणाचा अर्थ सांगण्यासाठी विनंती केली. तेव्हा सारीपुत्त मागं असल्यामुळे त्या भिक्षूने काय केलं, निब्बाणाचा अर्थ विचारला. आता तेव्हा भिक्षूंना उत्तरदायी सारीपुत्त म्हणाला, भिक्षूंनो, लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे. काय आहे, लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे. क्रोधही अत्यंत अकुशल धर्म आहे. हा लोभ आणि हा क्रोध हा याचा निराश कसा करावा, निराश कसा करावा म्हणजे काय, नष्ट कसं करावा आहे ना, हे मध्यम मार्ग शिकवतो. तो पाहायला डोळे देतो, दृष्टी देतो, ज्ञान देतो. तो आपणास शांती, प्रज्ञा आणि बोधी आणि निब्बाण याच्या मार्गाने देतो. तर काय करतो, लोभ आणि क्रोध याच्यातून मुक्त करण्याचं काम कोण करतो, मध्यम मार्ग करतो. तो आपल्याला निब्बाणाकडे घेऊन जातो, असं सारीपुत्ताने सांगितलं. मग तो मध्यम मार्ग म्हणजे कोणता आहे ना, तर तो मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्गापेक्षा वेगळा नाही. तर मग अष्टांगिक मार्ग म्हणजे काय, अष्टांगिक मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक प्रश्न आणि सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, हा अष्टांगिक मार्ग हो, यालाच मध्यम मार्ग असे म्हणतात. तर तो क्रोध, दुष्ट बुद्धी, द्वेष, मत्सर, कृष्णता, भोग, लोभ, कपट, उद्धटपणा, गर्व, सुस्तपणा हे सर्व अकुशल धर्म आहे. तर हे काय आहे, सगळे अकुशल धर्म आहे. आणि या गर्व, सुस्त याचा निराश करण्याचा हा मध्यम मार्ग आहे. तर अशी हा अकुशल कर्म आहे, अकुशल आहे, आणि त्याला नष्ट करण्याचा काय आहे, मध्यम मार्ग होय. तो आपल्याला दृष्टी देतो, तो आपल्याला ज्ञान देतो, तो आपल्याला शांती देतो आणि प्रज्ञा आणि बोधी याकडे घेऊन जाणार तो मार्ग आहे. म्हणून निब्बाण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तो अष्टांगिक मार्ग होय. हा त्या महाकवी सारीपुत्ताने वाचनाचे भिक्षूंना त्यांनी सांगितलं आणि भिक्षू आनंदित झाले. तर निब्बाण म्हणजे काय, अष्टांगिक मार्ग म्हणजे निब्बाण होय, अशा पद्धतीने म्हणलं. तर त्याच्यानंतर निब्बाणाची मूलतत्वे है ना. तर एकदा पूजनीय राज हा तसा गवळ्या आला. त्यांना अभिवादन करून एका बाजूला बसून भगवंतांना त्याने प्रश्न केला, निब्बाण म्हणजे काय. काय म्हटलं, निब्बाण म्हणजे काय. आता निब्बाण म्हणजे काय, हा तर तर हा निब्बाण म्हणजे असतं. मला इथं भगवान बुद्धाला विचारलं, भगवान निब्बाण म्हणजे काय. तर निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती. एक आहे तेव्हा सापडला ना, निब्बाण म्हणजे काय. पहिला काय सापडला, अष्टांगिक मार्गात म्हणजे निब्बाण. आता दुसऱ्या ठिकाणी सांगितलं नाही, निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती म्हणजे काय आहे, निब्बाण. परंतु निब्बाणाचा उद्देश काय, काय म्हटलं नाही, निब्बाणाचा उद्देश काय. निब्बाणा स्थितीत राहून पुण्यशी जीवन जगता येते. निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्य. तर निब्बाणामध्ये काय आहे, पुण्य जीवन जगता येत असते. आणि निब्बाण हे निब्बाणाचे काय आहे, साध्य आहे आणि साधन आहे की नाही, ध्येय आणि साध्य आहे. तर निब्बाण निब्बाणाचा साध्य, ध्येय आणि आहे ना, अशा पद्धती. आता एकदा भगवंत सावित्री ते अनाथपिंडकाच्या जेतवणी राहत असत त्या होते. त्यावेळी भिक्षूंना बोलून ते म्हणाले, भिक्षू हो, मी लोकांकडे ओढून नेणारी आणि मी तुम्हाला सांगितलेले 5 बंधने तुम्हाला आठवतात. तर वाईट कार्याकडे आपल्याला घेऊन जाणार आहे आणि आपल्याला जे 5 बंधने आहेत ते तुम्हाला आठवतात का, अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्यांना प्रश्न विचारला. कोणाला विचारला, कोणाला विचारला, भिक्षूंना. यावर कवी मालवोच्च भगवंताला म्हणाला, तिथलं भिक्षू होता आहे ना मालवोच्च, त्यांनी म्हटला की भगवंतांनी 5 बंधने मला माहीत आहेत. तर त्यांनी 5 बंधने
सांगितलं का मला माहित आहे. मग भगवान बुद्ध त्याला विचारलं मला पुढच्या की कोणती आहे ते सांग. अशा पद्धतीने म्हणाल. मग त्यांनी सांगितलं भगवान हे शरीर मी आहे, ही जाणीव आहे, मानसिक अस्थिरता आहे, धार्मिक कर्मे आणि विधी यावर सर्व अवलंबून आहे. आणि असे मानसिक नेती सदोषता ऐहिक सुखाने उपद्रव उन्माद आणि दुष्ट बुद्धी ही भगवंतांनी सांगितलेली माणसाला नीट जगातील जकडलेली 5 बंधने आहेत आणि ही 5 बंधने भगवान मला माहीत आहेत. अशा पद्धतीने म्हणलं की हे जे 5 बंधने आहेत, 5 वाईट गोष्टी आहेत हे मला माहित आहे. आता भगवान बुद्ध तिथे म्हणतात मालक की पुत्र कोणत्या अनुषंगाने हे 5 बंधने मी तुम्हाला सांगितली आहेत अशा पद्धतीने हे तुम्हाला माहित आहे का. अशा पद्धतीने मग अन्य मार्गाचे अनुयायी अब्रकाचं उदाहरण देऊन पुढील प्रमाणे बोलू लागले तुम्हाला नाव ठेवणार नाही. आता तुम्ही 5 प्रकारचे जे बंधन आहेत ते तुम्हाला काय करतात वाईट मार्गाकडे घेऊन जात असतात आहे ना. अशा पद्धतीने हे कोणत्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगितलं आहे ना. अशा पद्धतीने म्हटलं. अशा पद्धतीने आता मला सांगा हे 5 प्रकारचे वाईट मार्ग कोणामध्ये असतात. मीपणा म्हणा, वाईट वागणं म्हणा, आहे ना. अशा पद्धती जे जे काही असतात वाईट गुण असतात हे कोणामध्ये आपल्याला दिसत नाही. कोणामध्ये दिसत नाही. कोणामध्ये दिसत नाही. आवाज येऊ देत करून आहे की नाही. जेवण केलं ना. किरणबाई दिल्लीत जेवण केलं ना. मग काय कमी जेवलं का तुम्ही. आवाज येत आहे का. नाही नाही आवाज येत नाही आहे. काय कोणामध्ये दोष दिसत नाही सांगा मला. हा जे काही अरंत वगैरे बनतात किंवा जे काही म्हणतात त्यांच्यामध्ये काय दोष दिसत नाही. आणखी कोणामध्ये दोष दिसत नाही. ते तर झाले नाही. जर म्हटलं की आता ठीक आहे त्यांचा म्हणजे निर्वाणापर्यंत पोहोचला त्याने अष्टांगिक मार्गापर्यंत सगळे दूर बाहेर काढला तर त्याच्यामध्ये आता दोष नाही आहे ना. अशा पद्धतीने मग त्याने उदाहरण दिलं की अशा पद्धतीने दोष त्याच्यामध्ये दिसत नाही आहे. मग त्याच्याप्रमाणे जे लहानचं बाळ आहे त्या बाळातही दोष दिसत नाही. मग तो बाळ हा वाढ कसा आहे म्हणते चालेल का. म्हणजे असं म्हणते ना की जे 5 दुर्गुण आहेत हे तर निर्वाण वस्तूच्या मनातही नाही आहेत त्याच्यात दिसत नाही पण ते लहान बाळातही दिसत नाही. मग तुम्ही त्यावेळी काय उत्तर द्याल. त्यावेळी तुम्ही त्याला काय उत्तर द्याल. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने प्रश्न विचारला. मग अशा पद्धतीने तुम्हाला इतर पंथाचे लोक आहेत तुम्हाला असा प्रश्न विचारतील तेव्हा मग तुम्ही त्याला काय उत्तर देणार. मग तुम्हाला ते नाव ठेवतील नाही काय. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्यांना सांगितलं. काय आता हा तर भगवान मध्ये सांगता येतं की मालुके पुत्रा अर्भकावस्थामध्ये आपल्या पाठीवर लोळणाऱ्या आबाद बालकाचे शरीर अविकसित असते. मग त्याच्या ठिकाणी शारीरिक जाणीवा कशी निर्माण होईल. आता जे लहानचं बाळ आहे त्या लहानच्या बाळामध्ये त्याचं शरीर आहे विकसित झालेलं लहानचं बाळ आहे. मग त्याच्या ठिकाणी ज्या काही शारीरिक जाणीवा आहेत त्याला कशा उत्पन्न होतील नाही. मग अशा पद्धतीने या पद्धतीने म्हटल्यानंतर त्याच्याप्रमाणे आपल्या पाठीवर लोळणाऱ्या आवाज बालकाचं मन अविकसित असते त्या ठिकाणी मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी उद्भवणार आहे. हे खरे की तरीही त्या ठिकाणी अस्थिरतेची वृत्ती सुद्धा होते. अशा पद्धतीने म्हटलं हे जाणीव आहे हे त्यांच्यामध्ये राहत नाही. मग ते पवित्र राहायला पाहिजे आहे ना. अशा पद्धतीने म्हटलं पण तसं पवित्र ते राहत नाही कारण ते अजूनही काय हा लहान आहे आणि लहान असल्यामुळे त्याच्यातले ते निर्गुण काही नष्ट झालेले ते सुप्त अवस्थेत आहे आणि जसजसा तो मुलगा मोठा होईल तसं त्याचे गुण कावळी निर्माण होत असतील. अशा पद्धतीने तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच पद्धतीने त्या अभ्रकाच्या मनामध्ये ज्याचं मन विकसित झालं नाही त्याच्या ठिकाणी मनाची अस्थिरता सुद्धा अनुभवत नाही. म्हणजे त्याच्या आता कसं आहे आपण आता एवढं मोठं झाल्यानंतर आपल्यामध्ये डोक्यामध्ये टेन्शन राहते. लहान बाळामध्ये टेन्शन राहते का. मग तो टेन्शन पासून मुक्त आहे का. लहान जी बाळ आहे टेन्शन पासून मुक्त आहे का. मुक्त झालेलं आहे का. मुक्त म्हणजे नष्ट झालं. म्हणजे आता आपण जे आहोत तर आपल्याला याचं टेन्शन आहे त्याचं टेन्शन आहे त्याचं टेन्शन आहे ना. पण जे लहानचं बाळ खेळत आहे 3-4 वर्षाचं 5 वर्षाचं त्याच्या डोक्यामध्ये काय टेन्शन आहे का. मग आता त्याच्या डोक्यामध्ये टेन्शन नाही आहे तर त्याची मनाची अस्थिरता पूर्णपणे नष्ट झाली आहे का.
नाही झाली आहे. कारण ती अवस्था काय आहे, सुप्त अवस्था आहे. जसा तो मोठा होईल त्याची मनाची अस्थिरता काय आहे, वाढत जाईल आहे ना, अशा पद्धतीने. त्याप्रमाणे मालकीच्या ते अभ्रक नैतिक आचार कसा करणार. त्या ठिकाणी धार्मिक विधी आणि कर्म यावर अवलंबून राहण्यासाठी नैतिक तत्व कशी लागणार, तरीही त्याच्या ठिकाणी तो वृत्ती सुप्तावर आहे. आता एखादा माणूस आहे, कर्मकांड करते, विधी संस्कार करत असते, मग लहानचा बाळ आहे तर त्या करत नाही, म्हणजे याचा काय आहे, तर तो पहिल्याच पासून चांगला असला पाहिजे असं आहे का, नाही. तर ती सुद्धा अवस्था काय आहे, त्याच्या सुप्त अवस्थेत राहते. मग मानवदृष्ट्या अग्रभाच्या अभ्रकाच्या ऐहिक वासना अविकसित असतात. मग त्या ऐहिक सुखापासून उद्भवणारा उन्माद ते कसा करणार. परंतु त्याची वृत्ती सुप्त अवस्थेत त्याच्या ठिकाणी असते. तो लहानचा बाळ आहे, त्या लहानच्या बाळामध्ये ऐहिक सुखासाठी तो काय उन्माद मागत नाही. मग त्याच्यामध्ये ती गोष्ट नाही आहे का, आहे, पण ती सुप्त अवस्था आहे. तर अशा पद्धतीने तो म्हणजे तिथून नष्ट झाला असं कोणी म्हणता येणार नाही. शेवटी हे मालकी सुद्धा त्या अभ्रकाच्या दृष्टीने दुसऱ्या जातीला अस्तित्व नाही. मग ते प्राणी मात्रा संबंधी आपल्या मनात दृष्टबुद्धी कशी धरणार आहे. तर परंतु तू वृत्ती त्याच्या ठिकाणी सुप्त अवस्थेत आहे. आता एखादी लहानसा बालक आहे, आता जो मोठा माणूस आहे तो काय करते, भेदभावना करतो आहे की नाही, हा खालचा पूर्वचा अशा पद्धतीने राहत. लहानच्या बालकामध्ये राहते का त्या गोष्टी, मग तो भेदभावनापासून कधी मुक्त आहे का, नाही आहे की नाही. तर ती अवस्था सुद्धा काय असते, सुप्त अवस्थात राहत असते. तर मला ते बोलते अन्य पंथाचे अन्यायी अशा रीतीने तुम्हाला लहान बालकाचे उदाहरण देऊन तुम्हाला नाव ठेवणार नाही का. तर अशापर्यंत तुम्हाला विचारतील नाही का. तर तुम्ही आता एवढा कष्ट करून, एवढा अष्टांगिक मार्ग, एवढं पालन करून तुम्ही विकार नाहीसा करता. मग हा विकार नाहीसा करायचा असेल तर पवित्र बनता, आणि पवित्र बनल्यानंतर ते लहानचं बाळही पवित्र आहे. मग तुम्ही नेत्यासारखं दिले पाहिजे असं म्हटलं तर ते सांगा. मग उत्तर देता येईल का, उत्तर देता येईल ना. तर त्याच्यातही याच्यामध्ये आपल्याला ते फरक सांगता आला पाहिजे. तर भगवंताचे हे भाषण समजतात पूज्य आनंद त्यांना म्हणाला, भगवंत आता वेळ आली आहे, सुगत आता आपली विश्रांती घेण्याची वेळ आलेली आहे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी प्रवचन समजल्यानंतर आनंद होतो. तो म्हणतो की भगवान आता तुमच्या विश्रांतीचा काय झाला आहे, वेळ झाली. आता आपण विश्रांती करावी. आपल्याला आरामाचा आता झोपण्याची वेळ झाली, विश्रांती करण्याची वेळ झाली. अशा पद्धतीने आनंद सांगितलं आणि भगवंतांनी मग विश्रांती घेण्यासाठी चालले. आता धम्मावरील प्रवचने. आता अष्टांगिक मार्ग सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का. आता सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का दिलेला आहे. अष्टांगिक मार्गामध्ये सर्वात प्रथम कोण येते, सम्यक दृष्टी. अष्टांगिक मार्गापैकी सम्यक दृष्टी हे थोर तत्व आहे. सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकिल्लीच आहे. सम्यक दृष्टीचा अभाव हे सर्व पापाचे मूळ आहे. सम्यक दृष्टीची वाढ व्हायला सर्व दुष्ट चमत्कार ही कार्यकार भावनाची प्रक्रिया आहे, हे पाहायला शिकवते. तर सम्यक दृष्टी सुद्धा काय करते, सगळ्या वस्तू कशा आहेत, कशा उत्पन्न झाल्या, कशा नष्ट झाल्या हे पाहायलासाठी कोण देते, सम्यक दृष्टी देत असते. तर सम्यक दृष्टी म्हणजे कार्यकार भावाची ओळख. किंवा ज्यांना दृष्टी, संकल्प, वाणी, कर्म, जीविका, साधना, स्मृती आणि समाधी नित्य आहे, त्याचे ज्ञान आणि मुक्ती ही नित्य आहे. तर अशा पद्धतीने ज्याची सम्यक दृष्टीच नित्य आहे, बाकी सगळं काय आहे, नित्य बनल्याशिवाय राहत नाही. ज्याचे प्रत्येक कार्य, वचन, विचार, एक कार्य, आकांक्षा, निग्रह आणि सर्व व्यापार ही सर्व आचार नित्या दृष्टीला साधना असल्यामुळे ती तिरस्करणीय आहे. आता ज्याची नित्य दृष्टी आहे तर त्याचे सर्व काय आहे, सगळ्या गोष्टी काय आहेत, वचन म्हणा, कार्य म्हणा, ऐहिक कार्य म्हणा, आकांक्षा म्हणा, व्यापार म्हणा, हे सुद्धा काय नित्या दृष्टीचे आहेत. तर ते तिरस्करणीय आहेत, दुःखच आहेत आणि दुर्दशा उत्पन्न करणारे आहेत आणि हानिकारक आहेत. आणि हे सर्व का, तर त्याची दृष्टी नित्य असल्यामुळे. आपला मार्ग बरोबर असणे एवढेच पुरेसे नाही, तर एखादे बालकही योग्य मार्ग स्वीकारते. केवळ आपला मार्गच योग्य एवढं नाही, तर आपला एखादी बालकही योग्य मार्ग निवडते, परंतु त्याचा अर्थ असा नाही की त्या बालकाला योग्य मार्गाच्या योग्यतेची जाणीव आहे. योग्य मार्गाचे अवलंब करणे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान पाहिजे. तर अशा पद्धतीने म्हटलं नाही की योग्य मार्ग पकडलेच नाही, आवश्यक नाही आहे. तर योग्य मार्ग आहे ते सुद्धा माहीत असला पाहिजे, त्याला जाणत असला पाहिजे, तेव्हा त्या योग्य मार्गाला ज्ञान मिळत असते. हे आनंदा
अर्थात भिक्षू कोणाला म्हणता येईल? बुद्धिपूर्वक कोणते शक्य आहे कोणते अशक्य आहे या ज्ञानावर ज्याने प्रभुत्व मिळवले आहे त्याला यथार्थ भिक्षू म्हणता येईल. काय म्हटलं नाही तर खरा भिक्षू योग्य भिक्षू कोणाला म्हणायचं हे भगवान बुद्ध आनंदाला सांगतात. कोणाला म्हणतात? कोणता कोणता चांगला भिक्षू आहे? कोणता भिक्षू म्हटलं नाही चांगला? कोणता भिक्षू चांगला आहे? जप करणारा, प्रवचन मोठे मोठे देणारा आहे ना. कोणता भिक्षू म्हटलं नाही? ज्याला यथार्थ ज्ञान झालेला आहे. कोणतं ज्ञान? बुद्धिपूर्वक तो शक्य कोणता आहे अशक्य कोणता आहे हे जाणत असतो. चांगलं कोणतं आहे वाईट कोणतं आहे हे तो जाणत असतो. ज्या ज्ञानामुळे त्याला याचा लाभ झाला ज्ञान मिळालाय म्हणजे चांगलं आणि वाईट याला परीक्षण करता येते. यालाच म्हटलं आहे यथार्थ भिक्षू म्हणजे चांगला भिक्षू म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याला चांगलं आणि वाईट हे जाणता येते त्याला यथार्थ भिक्षू म्हणतात. नाहीतर मग कोणता भिक्षू पाहिजे मग आपल्याला? परिश्रम पाठ चांगला जो करते तो चांगला भिक्षू. आता आपण म्हटलं राहते ना मस्त चांगलं प्रवचन मस्त चांगलं प्रवचन केलं मस्त परिश्रम पाठ केलं नाही ना मग असं. पण यथार्थ भिक्षू कोणता चांगला आहे? ज्याला चांगलं आणि वाईट हे सगळं जाणता येते म्हणजे सत्य दृष्टी लावल्या त्यालाच म्हटलेलं आहे. आता दुसरा मृत्यूंतर जीवनाची चिंता कशाला करा? मृत्यूंतर जीवनाची चिंता कशाला? आता मरणानंतरची चिंता कशाला पाहिजे है ना. तर एके समयी सवीर महाकाश्यप आणि सारिपुत्र हे बनारस जवळच्या इतिपतनामधील मुग्धमध्ये राहत होते. त्यावेळी सवीर सारिपुत्र सायंकाळी आपल्या एकांत संपवून सवीर महाकाश्यप यांच्या जवळ जाऊन बसले. अशा रीतीने बसल्यावर सवीर सारिपुत्राने महाकाश्यपाला प्रश्न केला, मित्रा कश्यपा, मृत्यूंतर तथागतांना अस्तित्व असते काय? तथागतांना मृत्यूंतर अस्तित्व असते की नाही याबद्दल तथागतांनी काही सांगितले नाही. मग मित्रा तथागत मरणोत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्ही गोष्टी मानायच्या काय? हे मित्रा हे सुद्धा भगवंतांनी म्हटलेले नाही. मग मित्रा तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही अथवा नाही असे म्हणायचे काय? तर हे सुद्धा तथागताने म्हटले नाही. मित्र हे भगवंतांना का म्हटले नाही? कारण हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वाशी संलग्न नाही. तो प्रश्न आपल्याला प्रज्ञा आणि निर्वाण यापैकी काहीही शोधून देत नाही आणि म्हणूनच भगवंतांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. तर सारिपुत्राने महामुद्राला आणि महाकाश्यपाला प्रश्न विचारले की तथागत मरणानंतर अस्तित्वात असतात काय? त्याने सांगले हाय काही भगवान बुद्धांनी सांगितले. मग तथागत मरणानंतर अस्तित्वात नसतात काय? हा विषय पण हेही काही सांगितलं नाही. त्याच्यानंतर असतात काय हाही सांगितलं नाही, नसतात काय हाही सांगितलं नाही. मग हे का सांगितलं नाही? तर ते अस्तित्वात असतात की नसतात की काय आहे की नाही हे कृष्ण काय सांगलं नाही. ते इथं सांगितलं गेलं नाही की माणसाला आहे ना प्रज्ञा आणि निर्वाण साधून घेण्यासाठी या गोष्टी काही महत्वाच्या नाही. म्हणून अशा पद्धतीने म्हणून भगवान बुद्धांनी ते काय सांगितलेलं नाही. मग आता इथं हेडलाईनच काय लिहिली आहे? मृत्यूंतर जीवनाची चिंता कशाला? आहे ना नाही. मरणानंतर काय होते एक कशाला चिंता करायची आहे ना. इथं भगवान बुद्धांनी सांगितलं नाही की मरणानंतर आपण राहतो का नाही राहू. मग माणसाला काही चिंता पाहिजे? कारण या ज्ञानाने काही फायदा होत नाही. तुम्ही म्हणतो का की मिळाला मरणानंतर मी इथं गेलो पाहिजे तिथं गेलो पाहिजे याच्याने काय फायदा होईल का? तर या जीवनामध्येच आपण विचार केला पाहिजे मरणानंतर काय असते याचा चिंता करून काही फायदा नाही. कारण त्या गोष्टी काही फायद्याच्या नाही. पण बरेचसे लोक म्हणतात माझा जन्म झाला पाहिजे कुठं? बुद्धाच्या काळात, अनंताच्या काळात आहे की नाही. माझी सेवा करायला भेटेल अशा पद्धतीने म्हणत राहत असतात. चांगली गोष्ट आहे की नाही. पण इथं बुद्धाचंच अस्तित्व सांगितलं नाही की मरणाबद्दल काय होते आहे की नाही. हे काही चिंता कशाला पाहिजे आहे की नाही. तर चांगलं कर्म करत राहायला पाहिजे. जे होईल ते होईल आहे की नाही. आहे की नाही आहे ते नंतरचा भाव आहे अशा पद्धतीने. म्हणून आपण जर आता जर चांगलं काम केलं तर निश्चितच ते पुढचा जन्म असेल तर चांगलाच नाही आहे ना. अशा पद्धतीने
तर आता तिसरा भाग आहे. देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. काय म्हटलं नाही? देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. एकदा भगवंत वसिष्ठाला उद्देशून म्हणाले की अचिरेवरती नदी पुराने भरून वाहत असली आणि त्याला पहिलेवरचं काही काम आहे, तो येथे आला आणि त्याला पलीकडे जायचे आहे आणि तो या काठावर उभा राहून परिचरावर उद्देशून बोलू लागला की हे पहिलाचिरे इकडे या बाजूला या. हे वैशिष्ट्यता अचिरेवरती पहिल्यावरती त्या माणसाच्या प्रार्थनेला आणि आव्हानाला अशा प्रार्थना केल्याने आणि स्तुती करण्याने त्याच्या जवळ येईल काय? याप्रमाणे हे वशिष्ठ की वेदांत पारंगत असलेल्या ब्राह्मण ज्या गुणाच्या आचरणाने मनुष्य ब्राह्मणत्वाला पावतो त्या गुणाचे परिपालन करणे सोडून उलट ज्याच्या योगाने मनुष्य अब्रह्माला बनतो असे आचरण करीत म्हणत राहिले की इंद्रा तुला आम्ही आवाहन करत आहे, ब्रह्मा तुला आम्ही आवाहन करत आहे, ईशान तुला आम्ही आवाहन करीत आहे, प्रजापती तुला आवाहन करीत आहे. तर वशिष्ठ हे ब्राह्मणा आपल्या आवाप्रमाणे प्रार्थनेनं अशा प्रकारचे आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्यूनंतर ब्रह्माबरोबर एकरूप होतील काय? खरोखरच असे कधीच होणार नाही. तर अशा पद्धतीने वशिष्ठ एक ब्राह्मण असतो, तर त्या भगवान बुद्धांनी सांगितलंय काय की प्रार्थना करणे आवाहन करणे हे काय व्यर्थ आहे. तर कशा पद्धतीने उदाहरण दिलं, कशा पद्धतीने की जशी ते अचिरावती नदी वाहत आहे आणि नदी वाहत असल्यानंतर एखादा माणूस त्या नदीच्या काठावरती जाऊन उभा राहिला आणि त्यांनी प्रार्थना केली, ते आवाहन केलं, तर नदीच्या दुसऱ्या किनार असा आहे काय म्हणजे त्याला काय दुसरं काठ आहे ना. तर अशा पद्धतीने प्रार्थना केल्यानंतर दुसरा जो काठ आहे, दुसरं तीर आहे, तो तीर आपल्याकडे वापस येईल का इकडं आहे ना. जे दुसरं नदीचं पात्र जे बाजू आहे ते प्रार्थना केल्यामुळे ते किंवा आवाहन केल्यामुळे किंवा पूजापाठी केल्यानंतर येईल काय? नाही येणार आहे. किंवा एखाद्या ब्राह्मण आहे किंवा तो किती 3 वेदांमध्ये 4 वेदांमध्ये कोणत्या याच्यामध्ये आहे, त्याने जर पूजापाठी केली तरी तो समोरचा जो तीर म्हणजे किनारा आहे तो इकडे येणार आहे का? नाही येणार आहे ना. अशा पद्धतीने पूजापाठ केल्याने काही होणार नाही. किंवा त्या जे काही लोक आहेत त्यांनी देवताची पूजा केली, इंद्राची पूजा केली, कोणाचीही पूजा केली आणि ते पूजा केल्यानंतर त्यांनी आवाहन केलं की आम्ही ब्रह्माला एकरूप होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करत आहोत. अशा केल्यामुळे ते मृत्यूनंतर ब्रह्माला एकरूप होतील काय? है ना. त्यांनी जर अशा कोणत्या देवा धर्माला हे केली एकरूप होतील काय? म्हणजे ब्रह्मापर्यंत पोहोचतील काय? आहे ना. अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. तर इथं काय सांगण्याचं प्रयत्न काय आहे, तर प्रार्थना ज्या काही आहेत, प्रार्थना किंवा आव्हाने हे काय आहे, बरोबर आहे. तर ते समजलं पाहिजे. प्रार्थना आणि आव्हान आपण कशाला म्हणतो? प्रार्थना कशाला म्हणतात, आव्हान कशाला म्हणतात? ठीक आहे. नंतर हा होऊ द्या, हा प्रश्न तुम्हाला विचारतो म्हणून. ठीक आहे. आता विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. तर विशिष्ट प्रकारचं अन्न जे आहे ते सेवन केल्याने पवित्र होत नाही. म्हणजे कोणतं अन्न आहे हे आपल्याला दूषित किंवा चांगलं किंवा बनवू शकत नाही. तर तशाच पद्धतीने वाईटही बनवू शकत नाही आणि चांगलंही बनवू शकत नाही. पण आता इथं एकदा एक ब्राह्मण भगवंताला भेटला आणि त्याने जवळचा अन्नाचा माणसाच्या तिलावर होणारा परिणाम प्रश्न विचारला. म्हणजे भगवान बुद्धाला प्रश्न विचारला की आपण अन्न सेवन केल्यामुळे माणसाच्या तिलावरती काय परिणाम होता, असा प्रश्न विचारला. तो ब्राह्मण म्हणाला, ज्वारी, ताड आणि माठ याची फळे, डाळी, कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचाराने मिळून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. मृत मांस खाणे हे वाईट आहे. तर त्याने काय म्हटलं नाही की आपल्याला जे शाकाहारी भोजन आहे, मांसाहारी भोजन आहे, शाकाहारी भोजन केल्यामुळे आपल्याला चांगलं जीवन मिळते आणि मांसाहारी जेवण केल्यानंतर आपल्याला चांगलं जीवन होत नाही, म्हणजे आपल्याला जे वाईट परिणाम पडतात अशा पण त्याने. यावर भगवान बुद्धाने उत्तर दिले, तू म्हणतो की आपण पक्षाच्या मांसाची निवड पक्वाने खातो आणि मृत माणसाला स्पर्श करीत नाही, तर मग तू मृत माणसाची व्याख्या कशी करतो? आता अशा पद्धतीने म्हणलं नाही की आपण प्राण्याचे मांस खातो आहे ना, पण मृत माणसाला स्पर्श करीत नाही,
तर अशा पद्धतीने तू जर मृत माणसाची व्याख्या कशा पद्धतीने करतो, तर अशा पद्धतीने त्याने म्हटलं नाही की जे पक्ष्याचं जे मांस खातात ते एक मेलेल्या माणसासारखे आहे आणि आपण त्याला काय स्पर्श करत नाही, अशा पद्धतीने त्या माणसाने सांगितलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय म्हटलं नाही की चांगलं मांस हा म्हणजे जो म्हणजे भोजन मांसाहार करत असेल तर हा काय आहे, वाईट आहे, चांगला नाही, स्पर्श करण्यास योग्य नाही, अशा पद्धतीने म्हटलं. आणि तो चांगल्या पद्धतीने भोजन करत आहे म्हणजे शाकाहार खात म्हणजे शाकाहारी खात आहे की नाही, अशा पद्धतीने तो काय हा पूजनीय चांगला आहे, अशा पद्धतीने त्यांना सांगितलं. तशा वेळी भगवान बुद्धांनी त्याने म्हटलं की तू मुक्त मांस खाणाऱ्याची व्याख्या कशी करतोस, तू मुख्य मासाची व्याख्या कशा पद्धतीने करतोस, अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्याला विचारले. तर हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावट खोटी करणे, कपट, अभिचार करणे हे सर्व मृत मांस भोजनच आहे, मांस भोजन नव्हे. तर भगवान बुद्धांनी त्याला काय उत्तर दिलं, त्याने विचारलं की आपण तो सांगता की मांसाचं भोजन करणं काही फरक पडत नाही. मग त्या माणसाने विचारलं की तुम्ही अशा पद्धतीने मृत्यू मांसाचं भोजन कशाला म्हणतात, तर हे म्हणल्यानंतर भगवान बुद्ध त्याला सांगतात की एखाद्याचं मांस खाणं हे नाही, तर मृत्यू मांस म्हणजे कशाला म्हणतात हे मी तुला सांगतो, अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्याला सांगितलं. आता काय म्हणतात, कशाला म्हटलं नाही, चोरी करणे, हत्या करणे, विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे आणि खोटं बोलणे, बनावट करणे, कपटी करणे, अभिचार करणे हे सर्व काय आहे, मृत्यू भोजन होय, म्हणजे मेलेल्या मांसाचं भोजन होय, आहे की नाही, अशा पद्धतीने म्हणलं. मांस खाणे भोजन नाही, तर अशा पद्धतीने मांस खाणे हे काही भोजन नाही, म्हणजे ते मांस खाल्याने काही पाप भेटत नाही, अशा पद्धतीचे याला काय म्हणतात, मृत्यू भोजन अशा पद्धतीचे म्हणतात. कामभोगाची लालसा, खाण्याबाबत वकवक नाही ना, खाण्याबाबत काय आहे, वकवक म्हणजे काय, म्हणजे जर सकाळ दुपार काळ खाण्यातच मग आहे ना, अशा पद्धतीने. असत्य जीवन, परमत्त असैनता ही सर्व मृत भोजने आहेत, मांस भोजन नव्हे. तर मृत्यू भोजन कशाला म्हटलं नाही, जो कामाविचारामध्ये राहतो, खाण्यापिण्यामध्ये वकवक करतो, याचं जीवन चांगलं नाही आहे, म्हणजे ज्या गैरभावनामध्ये आहे, अशा भोजनाला अशा याला काय म्हटलं आहे, मृत्यू भोजन म्हटलं नाही. मांस खाल्ल्याने ते लागत नाही, मांस भोजन नव्हे. कोणीही त्याच्या मागून निंदा करणे, चौर्य, विश्वासघात, अविचार, सर्व क्षुद्र कुसुमता ही मुख्य भोजन आहेत, मांस भोजन नाही. तर चोरी करण्यासारखे, वाईट काम करण्यासाठी आहे, किंवा विश्वासघात करणे किंवा ऋणता म्हणजे शत्रुता अशा पद्धतीचे आहे, याला मृत्यू भोजन अशा पद्धतीने म्हटलं नाही, मांस भोजनाला म्हटलेला नाही. राग, लुच्चेगिरी, विलोभ, कपट, द्वेष, सुतारगी, गर्व, सुसंगती ही मृत्यू मांस भोजने आहेत, मांस भोजन नाही. नीच जीवन, निदा, अपराधपद, फत्व करणे, लबाडी करणे, गुप्तपणाचे दुसऱ्याचे दुकीर्ती करणे हे मृत भोजन आहे, मांस भोजन नाही. हत्ये, चौर्यकर्मास वृत्त करणे, सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात, हे सर्व मृत्यू मांस भोजन आहे, मांस भोजन नाही. म्हणजे जे काय वाईट कर्म असतात ते काय करतात, आपल्याला नरकात घेऊन जातात, तेच खरे काय आहे, मृत्यू भोजन आहे, मांस भोजन आहे. हे आपण जे मांस खातो ते काही भोजन नाही. शंका येणे हा त्याचा स्वभाव, असा मनुष्य मत्स्य सेवनापासून परावृत्त झाला, वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला, शिरावर जटामुटा वाढू लागला आणि शिरोमुंड करू लागला, रस्त्याऐवजी कातडी परिधान करू लागला, यज्ञयाग करू लागला, पुण्यार्जनासाठी तपश्चर्या अवलंबू लागला, तीर्थयात्रा निर्जय करू लागला, आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाक्रम करू लागला, तरी तो कधीही पापरहित होऊ शकत नाही. तर इथं काय म्हटलं नाही की एखाद्या माणसाने शंका गिंता घेत असेल आणि मांसापासून दूर राहत असेल, मांस सेवन करण्यापासून दूर राहत असेल, पण त्याच्या जागी तो काय करत असेल, वस्त्राचा त्याग केला आहे, कपडे आगाव घालत नसेल कदाचित, त्याच्या जागी तो शिरमुंड करत असेल, म्हणजे केस काढत असेल, किंवा एखादे जठाई बनवत असेल, आहे की नाही, म्हणजे टकलं करत असेल किंवा जठाई ठेवत असेल, आहे ना, अशा पद्धतीने, किंवा त्या वस्त्राची त्या ऐवजी त्यांनी कातडीचं वापरत असेल, पक्षाचे जे आपण कातडी तिथे जातात ना संन्यासी वापरत, तसं वापरत असेल आणि तो यज्ञयाग करत असेल, कर्मकांड करत असेल किंवा पूजा अर्चना करत असेल, विधी करत असेल किंवा तीर्थयात्रालाही जात असेल, आहुती देत असेल आणि दुसरे क्रियाक्रम करत असेल, तरीही तो पापासून मुक्त होत नाही.
आहे ना. मग त्याने म्हणतो तरी मी मांस खात नाही आणि बाकी सगळ्या गोष्टी करत आहो असं म्हणत होतो तरी तो काही पापातून होत नाही. म्हणून आपल्या इंद्रियावर प्रभुत्व मिळवा, आपल्या सामर्थ्याने संयम करा, शिका, सत्याची काल करा आणि करुणामय व्हा. तो जो सत्पुरुष सर्व बंधनाचा त्याग करून दुःखावर विजय म्हणतो त्याने काही ऐकले पाहिले तरी त्याला दोष लागत नाही. म्हणजे जो चांगला व्यक्ती आहे त्याने जर काही पाहिलं काही ऐकलं तरी त्याला काही दोष लागणार नाही. भगवंताची हीच उच्च विमोद सत्य मूर्त मास म्हणजे काय याचे केलेले निरूपण आणि दुःख निरोधात शिकवण ऐकून की ब्राह्मण भगवंतापुढे नम्र झाला आणि विपुल संघात आपला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली. तर अशा पद्धतीने विधीचे अन्न सेवन केल्याने पवित्र लाभ होत नाही. तर अशा पद्धतीचं आपण इथं थांबणार आहे. तर ठीक आहे, आपण एवढा